हा प्रश्नच आहे। पाहूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। 24 डिसेंबर नंतर एक तासही देणार नाही, हा पहिला आणि शेवटचा लढा। जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। सरकारकडून गिरीश महाजन आणि संदीपान भुमरेंनी जरांगेंची भेट घेत 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमचा परत एकदा विचार करण्याची मागणी केली होती, पण सरकारला एक तासही वाढून मिळणार नाही अशी भूमिका जरांगेंनी जाहीर केली। सरकारला 1 घंट्याचाही वेळ दिलेला नाही। 24 डिसेंबर दिलेली तीच फायनली फक्त 23ला आमच्यावर घोषणा करायची वेळ येऊच नये ही मात्र सरकारला आमची खरोखर एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादांना विनंती आहे। त्याच्यानंतर विनंती काय नसणारे मराठे पुढचा निर्णय घेतील। रात्रीत तर ते काय करू शकत नाहीत, म्हणजे आम्ही असं काय धरणार आहेत मराठे की 24ला सुद्धा देत नाहीत किंवा देतील, त्यापेक्षा 25ला करायची गरजच नाही। 23 म्हणजे 24, म्हणून 23ला मराठा समाजाला विचारून निर्णय घेतलाय आणि समाज हाच मोठा। समाज जर म्हणला 23 समाज जर म्हणला असता, कारण लेकराला यश मिळवून देण्याची शक्ती फक्त समाजाला। समाज म्हणला राहू द्या वेट आणि वाटच्या भूमिकेत काय करायचं 23ला ठरवू आणि 23ला ठरवणार। तर सरकार आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। सरकारचं धोरण स्पष्ट आहे, सरकारची भूमिका स्पष्ट आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। कुठल्याही समाजाचं, ओबीसीचं, इतर समाजाचं आरक्षण कमी न करता या भूमिकेवर सरकार। आंदोलनाची पुढची दिशा काय यावर चर्चा करण्यासाठी जरांगेंनी अंतरवाली सराटीत बैठक बोलावली होती, पण या बैठकीतला निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही। बीड जिल्ह्यात 23 डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेत पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली जाणार आहे। आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा निर्धार जरांगेंनी केला आहे। शिंदे साहेबाच्या समितीनं काम केलं आणि 54 लाख नोंदी या राज्यात सापडल्या। मला असं वाटतं की ती समिती काम 24 डिसेंबरला थांबवण्याऐवजी तिने कायम नोंदी सापडायचं काम सुरू ठेवावं, मला असं वाटतं। दुसरीकडे मराठा आरक्षणावरून फडणवीस विरुद्ध पवार असा संघर्ष पेटलाय। मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध पवारांनी केला होता असा आरोप भाजपच्या बैठकीत फडणवीसांनी केला होता। त्याला सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय। आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला। शरद पवारांनी केला, इतिहास बघा। आपण सुप्रियाताई सुळेंचं वक्तव्य ऐकलं असेल तर मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का, त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहे असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रियाताई त्यांच्या मनामध्ये असतं तर मंडल आयोग लागू झाला त्यावेळी देता आलं असतं, पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं। त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे। त्यांच्याकडे हेडलाईन करायला त्यांना शरद पवारच लागतात आणि आता इतके 10 वर्ष झालं त्यांचं सरकार केंद्रापासून दिल्लीपर्यंत आहे। आता 10 वर्ष त्यांचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे, तरी त्यांना टीकेला शरद पवारच लागतात। एकीकडे मराठा आरक्षणावरून जरांगेंनी फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर आरोपांची झोड उठवली आहे, तर दुसरीकडे जरांगेंनी दिलेला अल्टिमेटम पूर्ण व्हायला फारच थोडे दिवस राहिलेत। त्यामुळे सरकार नेमकं काय करणार हा प्रश्न आहे। जालन्याहून माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।